नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पाठीमागचा भाग कसा कट करायचा तसा शिवायचा कसा हा मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. बघा, डबल फोल्डमध्ये मी कापड घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे घेतली आणि आता इथं उंची घेते. 13 इंचची उंची घ्यायची. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचं. त्यानंतर 5.5 इंचाचा मोंढा घ्यायचा. आपल्याला शोल्डर घ्यायचे आणि मोंढा पण 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे. तर हे दोन्ही लाईन झाल्यानंतर आपल्याला आता इथं घ्यायची असते छातीचं माप. 32 इंचाची छाती आहे. चौथा भाग 8 इंच, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता इथे चौथा भाग घेतलेला आहे मी आणि आपल्याला कमरेला पण चौथाच भाग घ्यायचा आहे. 28 इंचाची कंबर आहे. 7 इंच चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. छातीमध्ये फक्त आपल्याला 2 इंचाची शिलाई मार्जिन सोडायची असते आणि उंचीमध्ये 1 इंचाची शिलाई मार्जिन सोडायची असते. त्यानंतर आता मोंढ्याला गोलाई देऊन घेऊयात. पाठीमागचा भाग असल्यामुळे आपण 1.25 इंचाची गोलाई घेऊयात. समोरचा भाग असेल तर 1 इंचावर घेतली तरी चालते. आता हे पूर्ण आखून झालेलं आहे. आपण कटिंग करून घेऊयात. तर एक खालचं कापड सरळ करण्यासाठी मी एक लाईन ड्रॉ केली ती कट करून घेते पहिले आणि आता ही पूर्ण ब्लाऊज आपण कट करून घेऊयात. चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच आले असतील तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात यावरती कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला. आता गळारुंदी घेतली मी 2.25 इंचावर आणि उंची घेतलेली आहे गळ्याची 10 इंचावर. आता हे पूर्ण बॉक्स मी आखून घेते. ब्लाऊजची पूर्ण कटिंग कशी करायची, मागचा पुढचा भाग तसेच बाही, तर हाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नवीन असाल तर पाहू शकता कशा प्रकारे कटिंग करायची ते. आता हा चौकोनी गळा कट करायचा आहे. खालच्या साईडला थोडासा मी तिरकस घेतलेला आहे चौकोनी. हे बघा, अशा प्रकारे कट करून घेतला. आता पाठीमागचे टक्स चारी भाग एकत्र करून घेतले आणि टक्स काढून घेतले. असं जर जमत नसेल तुम्हाला तर शोल्डरचा मध्ये काढून पण तुम्ही टक्स टाकू शकता. आता आपण याची स्टिचिंग करून घेऊयात. डॉट लावून घेते पूर्ण, म्हणजे शिवायला सोपं जाईल आपल्याला. तर हे अस्तर आणि कापड मी कट करून घेते. आता हे अस्तर आणि कापड कट करून घेतले. आता पहिले अस्तरला आपण ब्लाऊज पीस जोडून घेऊयात. आता अस्तर मी जे उलट साईड आहे ब्लाऊज पीसची त्यावरती ठेवून पूर्ण शिवून घेते. आता हे शिवून घेतल्यानंतर पूर्ण मी ब्लाऊज पीसचं कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं असतं, पाठीमागचे टक्स टाकायचे असतात. तर जशी मार्किंग केलेली होती आपण सेम तशीच मार्किंग आपल्याला शिवून घ्यायची आहे. इथे डबल शिलाई द्यायची. त्यानंतर दुसरा टक्सही आपल्याला तशाच प्रकारे डबल शिलाई मारून शिवून घ्यायचा आहे. आता हे झाले पाठीमागचे टक्स. त्यानंतर आता पाठीला आपण पट्टी लावून घेऊयात. हे बघा, 1.5 इंचाची मी पट्टी कट करून घेतली आणि ती एक साईड फोल्ड करून घेतली. जी फोल्ड केलेली बाजू आहे ती वरच्या दिशेला सोडली आणि बिना फोल्ड केलेली बाजू शिवणकामामध्ये घ्यायची आपल्याला. आता हे शिवण्यामध्ये तर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि आता यावरती आता आपण एक दापटीप टाकून घेऊयात. खालची जी शिलाई आहे केलेली ती आपल्या दापटीपमध्ये आली पाहिजे आणि ही पट्टी आता आपण खालच्या साईडला दुमडून शिवून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या चौकोनी गळ्याला पायपिंग करायची आहे. हे बघा, ह्या 2 पट्ट्या आहेत 1.5 इंचाच्या कट केलेल्या आणि त्या मी तिरकस कट करून घेतल्यात. तर हे एकमेकांना जोडून घेते आणि त्यानंतर एक साईड आता आपण शिवून घेऊयात फोल्ड करून. आता ही फोल्ड केल्यानंतर आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचे आहे.
आता ही फोल्ड केलेली बाजू वरच्या साईडला सोडायची आणि दुसरी बाजू आपण शिवायला घेऊयात. आता आपण ही गळ्याला जोडून घेऊयात पट्टी. आता इथं चौकोनी साईड आहे त्यामुळे मी काय करते, सुईचं जे टोक आहे ते खालच्या साईडला सोडून ब्लाऊजचा कपडा, गळ्याचा कपडा तिरकस करून घेते. त्यानंतर परत एकदा तसंच सुईचं आपलं नोक आहे ते खालच्या साईडला सोडायचं आणि मशीन फिरून घ्यायची. आणि इथं कपडा आपल्याला कोणताही फोल्ड करायचा नाही, कारण इथं पायपिंग करायची आहे आपल्याला. जर खालच्या साईडला जर फोल्ड करून पट्टी जर जोडायची असेल तर इथं थोडासा कपडा फोल्ड केला तरीही चालतो. त्यानंतर आता जे कोपरे आहेत ते आपण थोडे थोडे कट करून घेऊयात, म्हणजे फोल्ड करायला आपल्याला सोपं जाईल. आता आपण पायपिंग करून घेऊयात. जो शिलाईचा कपडा आहे आतला तो आपल्या पायपिंगमध्ये गेला पाहिजे, त्यामुळे पायपिंग छान येते आणि कपडाही उलटत नाही. आता इथं परत आपल्याला सुईचं टोक खाली घ्यायचं आणि नंतर मशीन फिरून घ्यायची. परत आता ह्या कोपऱ्यावर आपल्याला परत एकदा सुईचं टोक खालच्या साईडला घ्यायचं आणि मशीन फिरवायची आणि नंतर पायपिंग करून घ्यायची. बघा किती छान आपली पायपिंग आलेली आहे. त्यानंतर आता आपण यावरती लेस अटॅच करून घेऊयात. एकदम एकसारखे आलेले आहे, कुठेही कपडा उलटला नाही किंवा पलटला नाही. त्यावरती लेस लावून घ्यायची आहे. आता एक साईड जोडून घेते मी लेस. बघा अशा प्रकारे मी लेस जोडून घेतलेली आहे. यावरती परत एक शिलाई मारून घेते. अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. धन्यवाद.